हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? चला तर आपण आज बघूयात मस्तपैकी टोमॅटोची पातळ भाजी. तुम्ही नक्कीच ट्राय करा अशा पद्धतीने. चला तर आपण बघूयात यासाठी लागणारे साहित्य. इथे मी कोथिंबीर मस्तपैकी बारीक करून घेतलेली आहे, लसूण घेतलेला आहे थोडासा आणि 2 टोमॅटो मस्तपैकी आपल्याला अशी बारीक चिरून घ्यायची आहे. कढीपत्ता आणि शेतातील मस्त लसणाची पात घेतलेली आहे. तर मस्तपैकी अशी टोमॅटो आपल्याला बारीक करून घ्यायची आहे थोडेसे. मग नंतर आपल्याला मस्तपैकी अशी टेस्टी फोडणी द्यायची आहे. तर मी ते साहित्य तयार केलेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर खूप छान साहित्य आणि मुलांना पण नक्कीच आवडेल अशी भाजी, खूप छान लागते. तर मी इथे तेल गरम केलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी घालायची आहे. त्यानंतर आपल्याला लसूण घालायचा आहे. लसूण थोडासा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता घातल्यावर थोडंसं चविष्ट लागते भाजी, खूप छान लागते. तर लसूण आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत परतून घेतल्यावर थोडेसे जिरे घालायचे आहे. त्यानंतर आपली लसणाची पात पण घालायची आहे. मग खूप मस्त अशी भाजी टेस्टी लागते. तुम्हाला जर नक्कीच व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि एकदा नक्कीच ट्राय करून पहा. मग इथे मी लाल मिरची पावडर घातलेला आहे चवीनुसार. आम्ही थोडंसं जास्त तिखट खातो, त्यामुळे थोडीशी लाल मिरची जास्त घातलेली आहे. कोथिंबीर घालायची आहे हिरवी हिरवी आणि त्याची आपल्याला थोडीशी फोडणी परतून घ्यायची आहे. आणि त्यानंतर थोडासा काळा मसाला घरचा मी घालत आहे. तुम्ही पण घालू शकता. तुम्ही पण अजून अंबारी मसाला असेल तर तो पण घालू शकता. खूप मस्तपैकी भाजी बनते ही. नंतर थोडंसं खोबऱ्याचं वाटण पण घातलेलं आहे आणि ही ग्रेव्ही थोडीशी खालीवर करून घेतल्यानंतर आपल्याला ते बारीक केलेले टोमॅटो जे आहे ते मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये, जेणेकरून त्याची चव छान लागेल. त्यामुळे तर मी इथे मस्तपैकी टोमॅटो असं परतून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला शेंगदाण्याचं वाटणसुद्धा घालायचं आहे आणि थोडीशी हळद पावडरसुद्धा घालायची आणि चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि थोडंसं तेलामध्ये आपली भाजी वाफळू द्यायची आहे. तुम्ही बघू शकता भाजीला तवंग किती मस्त आलेला आहे. ते छान मस्तपैकी अशी भाजी झालेली आहे. त्यामध्ये आपल्याला असं थोडंसं पाणी घालायचं आहे आणि भाजीला उकळी येऊपर्यंत आपल्याला छानपैकी असं उकळी येऊ द्यायची आहे. खूप मस्त भाजी बनते ही. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. तर ही भाजी आपली मस्तपैकी अशी झालेली आहे आणि मुलांना पण खूप आवडते. तर हे बघा. थँक्यू.